अखेरीस नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या हप्त्याचे वितरण आजच होणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्याच्या कृषी विभागाकडून आणि कृषी मंत्र्यांच्या वतीने झालेल्या कालच्या बैठकीमध्ये या संदर्भातील निर्णय घेतल्याची देखील माहिती मिळत आहे। आणि यासाठी आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वी त्याचा GR आला होता, ज्यामध्ये 1800 कोटींच्या आसपासचा निधी त्या ठिकाणी वितरणास मान्यता देण्यात आली होती। आणि त्यानंतर आपले कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे मामा यांनी स्वतःच्या फेसबुक पोस्टवरून देखील सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्या ठिकाणी 2000 रुपयांप्रमाणे वितरण केले जाणार आहे। आणि तेच आता आजच पैसे येणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यासोबतच आज वितरण का तर लक्षात घ्या, रामनवमीच्या निमित्ताने हे औचित्य साधून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण करायचे। त्यासोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे। हे अधिवेशन महिनाभर चाललेलं अधिवेशन आता समाप्त होणार आहे आणि त्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजच या योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। आता किती वाजल्यापासून पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनल सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो। तर शेतकरी मित्रांनो, याबाबत बोलायचं झाल्यास लक्षात घ्या, राज्याच्या कृषी विभागाकडून हप्त्याचे वितरण हे आजच होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। आणि या संदर्भात काल एक मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये आपल्या विविध मुद्दे असतील शेतकऱ्यांसंदर्भातील, मग पीक विमा असेल किंवा गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजना असेल किंवा इतरही शेती संदर्भातील ज्या नुकसान भरपाई असेल, या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। आणि त्यातच या नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाबाबतचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यानुसार 25 तारखेला म्हणजे आजच या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत देखील तयारी झाल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आजच या योजनेचे 2000 रुपये जमा होतील। साधारणपणे दुपारी या योजनेच्या हप्ता वितरणाबाबत शेतकऱ्यांना मेसेज देखील येण्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वितरण होणार आहे, कारण आता रामनवमी देखील आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने याचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाईल। खरं पाहायला गेलं तर जेव्हा GR आला होता, तो GR आल्यानंतर गुढीपाडव्याच्या आसपासच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे बोललं गेलं, परंतु त्या ठिकाणी आपल्या कृषी मंत्र्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की वितरण पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। आणि ते सांगितल्यानंतर लगेच मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ केली होती की साधारणपणे बुधवार किंवा गुरुवारी लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत, परंतु गुरुवारी त्या ठिकाणी सुट्टी आहे आणि त्यासोबतच अधिवेशनाचा देखील आजचा शेवटचा दिवस असणार आहे। या सर्व औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी आजच योजनेचा हप्ता जमा होईल, कारण निधी संपूर्ण आहे। आपण पाहिलं होतं की जवळपास 1800 कोटींचा निधी त्या ठिकाणी या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी सरकारकडून त्याची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील जवळपास 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता हे 90 लाख शेतकरी कोण आहेत, यामध्ये तुमचे नाव असणार आहे का, हे देखील महत्त्वाचे आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो की नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला हवा होता, त्याला 3-4 महिने या वितरणासाठी लांबले गेले आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे। तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा जो की 13 मार्च रोजीचा हप्ता जमा झाला होता, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। आणि वारंवार मी सांगितलं आहे की या दोनही योजना एकमेकाशी संलग्न काम करतात आणि केंद्र सरकार अंतर्गत ही PM किसान योजना राबवली जाते। आणि PM किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी जो डेटा वापरला आहे, जी लिस्ट वापरली आहे, जी यादी वापरली आहे, तीच यादी ॲज इट इज म्हणजेच की जसेच्या तशी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी वापरली जाते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील आता 2000 रुपयांचा लाभ जमा होणार आहे। आणि यामध्ये आज दुपारीपासूनच हे वितरण होण्याची देखील मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। शक्यता म्हणजे जवळपास नक्कीच हे वितरण होणार आहे, परंतु जेव्हा याचा अधिकृतपणे मेसेज येईल तेव्हा तुम्हाला परत एकदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल, आपल्या पेजवर व्हिडिओ येईल। म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून PM किसान योजनेचा तुम्हाला मागचा हप्ता आला होता का, नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेवढं तोपर्यंत आपल्या पेजला आणि चॅनलला हक्काने फॉलो आणि सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।